अभिनेता सैफ अली खानवरील चाकू हल्ल्यानंतर आता राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं। विरोधकांनी सरकारवरती टीकेचे बाण सोडत महाराष्ट्रात कुणीच सुरक्षित नसल्याचा आरोप केलाय, तर विरोधकांच्या आरोपाला सत्ताधाऱ्यांनीही जोरदार उत्तर दिलंय। सैफ अली खानवरील हल्ल्याचं राजकारण। महाराष्ट्रात कुणीच सुरक्षित नसल्याचा आरोप। मुंबईसह महाराष्ट्र सेफ असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही। बॉलिवूडचे छोटे नवाब सैफ अली खान यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे महाराष्ट्र हादरलाय। सैफ अली खानच्या घरात घुसून हल्ला होत असल्यानं महाराष्ट्र आणि मुंबईत कुणीच सुरक्षित नाहीये का असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय। कायद्याचा धाक राहिलाय की नाही असा सवाल विचारला जातोय। मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रात अशा पद्धतीने घटना होत आहेत। ठिकठिकाणी छोट्या मुलीवर अन्याय होतोय, कोणावर चप्पल होत आहेत, कोणाचे मुर्दे पडतायत। आता जे सैफ अली खानवर हल्ला झाला, बांद्रासारखा उच्चभ्रू वसाहतीचा भाग, बाबा सिद्दीकींची याच भागात हत्या झाली, सलमान खानच्या घरात याच ठिकाणी हल्ला झाला होता, आता गोळीबार झाला होता, आता सैफ अली खानच्या वर स्वतः त्याच्यावर हल्ला झाला। कायद्याचा धाक या राज्यात मला असं वाटत नाही राहिलेला आहे। कोणी उठून कोणत्या गोष्टी करतं, किडनॅपिंग करतंय, चाकू हल्ले करतंय, महिलांवर अत्याचार करतंय, पण सरकार मला असं वाटतं अजूनही ॲक्शन मोडवर आलेलं नाही। मुंबईतली कायदा सुव्यवस्था किती ढासळली हे सांगण्यासाठी चाकू हल्ल्याच्या निमित्तानं पुन्हा अधोरेखित झाल्याचं शरद पवारांनी म्हटलंय। त्याचा उल्लेख तुम्ही केला, एकाची हत्या झाली त्याच भागात आणि हा दुसरा असा हे सगळ्या गोष्टी चिंताजनक आहेत। राज्य सरकारने विशेषतः मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे या गोष्टीकडे अधिक गांभीर्याने बघावं। सैफवरील चाकू हल्ल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये सरकारबाबत नकारात्मक संदेश गेल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। तो प्रश्न सुद्धा निर्माण झाला की सर्वसामान्य माणसाच्या जीवनावरती आता पुढच्या काळामध्ये काय त्याचे परिणाम होणार आहेत। कारण सर्वसामान्य जर सुरक्षा असलेल्या व्यक्ती सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य माणसाबद्दल काय बोलायचं। आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांना माझं सांगणं आहे की या घटनेचं त्यांनी त्वरित ती कारवाई करावी, पूर्ण चौकशी करावी आणि येणाऱ्या काळामध्ये कायदा सुव्यवस्थेचा जरब राहील, पोलिसांचा आदर राहील, पोलिसांचं स्वातंत्र्य राहील आणि इंटेलिजन्सचं फेलियर राहणार नाही, या दृष्टिकोनातून काम करण्याची आवश्यकता आहे। मुंबई हे शहर देशात सर्वात सुरक्षित असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। सर्वात सुरक्षित मुंबई आहे हे खरं आहे की कधी कधी काही घटना घडतात, त्याला गंभीरतेने देखील घेतलं पाहिजे, पण केवळ त्या घटनांमुळे मुंबई असुरक्षित आहे असं म्हणणं हे याकरता योग्य होणार नाही की याने मुंबईची प्रतिमा देखील खराब होते, पण ते अधिक सुरक्षित राहिलं पाहिजे या दृष्टीनं निश्चित सरकार प्रयत्न करते। सैफ अली खानवरील हल्ल्यानं सामान्य मुंबईकरांमध्येही भीतीचं वातावरण आहे। एका उच्चभ्रू वस्तीत चोरट्यांची मोकाट फिरण्याची हिंमत होतेच कशी असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। विरोधकांनी उपस्थित केलेला असुरक्षिततेचा मुद्दा कृतीतून खोडून काढण्याचं आव्हान आता सरकारसमोर असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।